प्रवासी मी नाविक, हेतू कुठला प्रवास करताना सांगत असते प्रास्ताविक. नमस्कार, मी भक्ती कापसे, इयत्ता 10वी जास्वंदची विद्यार्थिनी. यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री पाटील सर, त्याचबरोबर विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री वजरीनकर सर, गुरुकुल विभाग प्रमुख सौ पाटील मॅडम, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे श्री रुकडे सर, मोरे सर आणि आज गुणवंत विद्यार्थ्यांच्या माता पालकांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं होतं. ते सर्व माता पालक, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, इतर कर्मचारी आणि तुम्ही विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्वप्रथम आज तुम्ही विद्यार्थ्यांनी आम्हा सर्व गुरुजनांचा जो सत्कार केला, सन्मान दिला, त्याबद्दल आम्हा सर्व गुरुजनांच्या वतीने तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. आज गुरुपौर्णिमा. खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा तेव्हाच साजरी होते जेव्हा गुरुला गुरुदक्षिणा दिला जातो. आणि आम्हा शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा म्हणजे काय असतं तर ते विद्यार्थ्यांचं यश. सगळ्यांना माहीतच आहे, कालच 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचा अंतिम यादी डिक्लेअर झालेली आहे. त्यामध्ये आपल्या विद्यालयातील 5वीतील 1 आणि 8वीतील 2 अशी 3 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत. या ठिकाणी संपन्न होत आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञानप्रदाय गुरवे नमः. कार्यक्रम 10वीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर असणारे माझे सहकारी वजरीनकर सर, माता पालक, माझे सर्व सहकारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, अर्ध्या मिनिटाचे फक्त 4 मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा की आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं परमकृपाय परहिताय कृतिनुत गुरवे नमः. दशशतवाद्य वेद्याय पूज्याय मद्गुरवे नमः. निगमावरणे स्वरसिंहासने रागराजराजं तं वरगुरुं नमः. संगीतं रसवद्गानं तव संस्कारं सततं देहि अनवरतं मे आशिषं कुरु स्वरदेवि प्रसाद.